आणि सर्व या काडगावमधील मतदार बंधू भगिनींनो, आज आपल्याला माहिती आहे की विधानसभेची निवडणूक लागलेली आहे। 15 तारखेला आपल्याला काँग्रेस पक्षाला मतदान करायचे आणि आपल्याला का करायचे आज मी इथे सांगू इच्छिते। हे काडगाव मतदारसंघातून मला जिल्हा परिषद च्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये असं भरघोस मतदान देऊन या काडगाव मतदारांनी मला निवडून दिलं होतं आणि त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते। या निमित्ताने मला एवढं सांगा वाटतं की जी संधी मला जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिली गेली, सभापती म्हणून मी 2.5 वर्ष काम केलं आणि त्या माध्यमातून या काडगाव मतदारसंघामध्ये जेवढा काही जिल्हा परिषदच्या योजना आहे राबवण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे। मी दिलीपराव देशमुख साहेबांना सांगू इच्छिते की हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून 12 कोटी रुपये हा काडगाव मतदारसंघामध्ये आणण्याचं काम मी ह्या गावागावातल्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून केलं। बाकीचा आपल्या माध्यमातून अनेक योजना ह्या गावागावात राबवण्याचं काम करण्यात आलं। आज आपल्याला ही निवडणूक आहे विधानसभेची आणि आपल्या सर्व प्रश्नाची। आज आपण विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शन महाराष्ट्राचं असेल, लातूरचे कायापालट झालेलं दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, अमित भैया असतील, आज आपण पाहतो की अनेक कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना एक शक्ती देण्याचं काम या माध्यमातून दिलीपरावजी देशमुख साहेबांनी केलं। जिल्हा बँक असेल, अनेक या संस्थेच्या माध्यमातून आपण काम करण्याचं केलेलं आहे। आज आपण पाहतो की गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या